वंदे भारत ट्रेन सर्वप्रथम संभाजीनगर ते मुंबई अशी सुरू झाली होती। ती वंदे भारत ट्रेन संभाजीनगरहून सोडत असतानाच ती जालन्यातून व्हावी, जेणेकरून जालन्याच्याही नागरिकांना मुंबईला जायला मिळावं आणि जालना आणि संभाजीनगर या दोन गावातून ट्रेन भरून जात होती। आता ती ट्रेन आतापर्यंत तिला 70-80-90% फुल ते तिकीट जायचे। आता या रेल्वे डिपार्टमेंटचं मला कळत नाही, आंधळं दळतन पित्रकूट खाता अशी गंमत सुरू आहे। दुर्दैव असं आहे की जेव्हा एक ट्रेन संभाजीनगर आणि जालन्यामधून दरवर्षी फुल भरून जाते दररोज, तर अशा वेळेला त्या ट्रेनला अजून मराठवाड्याचे उरलेले जिल्हे का जोडावे हा माझा समोर प्रश्न होता। आणि मला जसं कळलं की आता डायरेक्टर बोर्डाने हा निर्णय केला आहे, परंतु अजून वरिष्ठाकडे जाऊन मंजुरीला गेलेला आहे। तर मी DRMला फोन लावला। DRM म्हणले हो याचा काही अंशी आमच्याकडे मान्यता मिळाली, परंतु आता याची फायनल मान्यता द्यायला वरिष्ठाकडे गेलं आहे। मी तात्काळ त्याच वेळेला वरिष्ठाला पत्र लिहिलं आणि मंत्री महोदयाला आणि वरिष्ठाला पत्र लिहून कळवलं कुठल्याही परिस्थितीत ती वंदे भारत ट्रेन ही जालना आणि संभाजीनगरहूनच सुटली पाहिजे। ही परभणी, नांदेड, हिंगोली किंवा अजून कोणत्याही स्टेशनवर न जाता, नो डाऊट जर आपल्याला दुसरी एक वंदे भारत ट्रेन पाठवायची असेल तर ती नांदेडहून पाठवा, आणखीन एक वंदे भारत करा। परंतु जी ट्रेन आहे तिच्यातच भांडणं करायचे का मराठवाड्यातल्या लोकांनी? तुझ्या जिल्ह्याला नाही मग माझ्या जिल्ह्याला, असं चालणार नाही। म्हणून याला एकमेव मार्ग असा आहे, आपण सगळेजण मराठवाड्यातले नेते मिळून आणखीन एक वंदे भारत नांदेडहून सुरू करता येईल का, याचा सकारात्मक विचार आपण मंडळीने केला पाहिजे। मी लवकरच रेल्वे मंत्री महोदयाची अपॉइंटमेंट घेणार आहे आणि आमचे संभाजीनगर आणि जालना इथे जे काही राज्यसभेचे मेंबर आहे, खासदार आहे, आम्ही सगळेच्या सगळे माननीय रेल्वे मंत्र्याला भेटून ही वंदे भारत ट्रेन कुठल्याही परिस्थितीमध्ये ही जालना आणि संभाजीनगरहूनच सुटावी असं नियोजन करणार आहे। त्यावेळेला त्यांची निश्चितपणाने आम्हाला मान्यता मिळेल असं मला वाटतं। म्हणजे प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन अजून एखादी वंदे भारत सुरू करावी अशी मागणी तुम्ही करणार? निश्चितच करणार, कारण प्रवाशाची संख्याच आज आपल्या मराठवाड्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की आजही आपल्याला वंदे भारत शिवाय जालन्यावरून आणि संभाजीनगरवरून एक मुंबईला जायला सेपरेट ट्रेनसुद्धा जाऊ शकते का, तर आपल्याला ट्रेनच नाही। संभाजीनगर आणि जालन्यावरून सेपरेट मुंबईला जाणारी कोणती ट्रेन नाही। ही ट्रेन 1 वर्ष 2 वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी 2-3 वर्षापूर्वी सुरू झाली वंदे भारत। हिलाही काय दृष्ट लागली, हिलाही नांदेडला पळून न्यायचा धंदा सुरू केला, हा योग्य नाही। मराठवाड्यातल्या सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्याला आणि माझ्या बरोबरीच्या सगळ्या पक्षाच्या नेत्यांना माझी विनंती राहील की आपण सगळेजण मिळून प्रवाशाची संख्या पाहता अजून एक ॲडिशनल वंदे भारत ट्रेन नांदेडहून सोडता आली तरी चालेल अशा पद्धतीचा उपक्रम हाती घेऊया। खरीप हंगाम सुरू झालेला आहे, मात्र जिल्ह्यामध्ये DAP खताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे। आजही मी कालच संभाजीनगर जिल्ह्याची खताच्या संदर्भातली आढावा बैठक कृषी विभागाने जिल्हाधिकारी महोदयासोबत घेतली। आजच्या परिस्थितीमध्ये संभाजीनगरमध्ये 17,000 टनाचा तुटवडा आहे। जेवढी मागणी केली त्याच्यासमोर अगेन्स्ट अलोकेशन केलं, त्याच्याबरोबर जो सप्लाय झाला तो सप्लाय शॉर्ट आहे 17,000 टनांनी, आणि तोच सप्लाय शॉर्ट हा जवळजवळ 10,000 टनांनी जालन्यात पण आहे। ही वस्तुस्थिती आहे। म्हणून मी लवकरच जिल्हाधिकाऱ्यांना आणि कृषी विभागाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना बोलावून अवगत करणार आहे की तात्काळ याची एक बैठक लावावी आणि या संदर्भात खताच्या कंपन्या, कृषी विभागाचे अधिकारी आणि त्याचबरोबर आपल्या खत विक्रेते आणि खताच्या कंपन्याचे प्रमुख अधिकारी आणि जिल्हाधिकारी, कृषी विभाग या सगळ्यांची बोलून एक मी लवकरच बैठक लावतो आहे। येणाऱ्या काळामध्ये DAP असेल, युरिया असेल, MOP SOP असेल, या सगळे खतं कुठल्याही परिस्थितीत NPK असेल कमी पडू नये याचा प्रयत्न 100% आपला राहील। मागील काही दिवसापासून जालना जिल्हा वेगवेगळ्या घोटाळ्यामुळे सतत चर्चेत आलेला आहे। शेतकऱ्यांचा अनुदान घोटाळा असेल किंवा सोयाबीन असेल, त्यानंतर आता पोखरा योजनेत सुद्धा गैरप्रकार झाल्याची माहिती समोर आली आहे। मला असं वाटतं शेतकऱ्याच्या अनुदानाच्या घोटाळ्यामध्ये मी याच्यापूर्वी बोललो आहे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.